या बाटलीत आहे शरीराला थंडावा देणारं खास आयुर्वेदिक डिटॉक्स वॉटर, ज्यात आहे काकडी, गाजर, बीट, लिंबू, पुदिना आणि सब्जा सीड्स. तर हे रिफ्रेशिंग वॉटर कसं बनवायचं आणि त्याचे फायदे काय काय आहेत, तर आज ह्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवणं खूप महत्त्वाचं असते आणि आयुर्वेदानुसार असे काही नैसर्गिक पदार्थ आहेत जे शरीराला उष्णता कमी करून पचन सुधारायला मदत करतात. तर बघा, काकडीमध्ये पाण्याचं प्रमाण खूप जास्त असते. उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी ती फायदेशीर मानली जाते. तसेच बीट शरीरातील रक्तवाढीस मदत करतं आणि हे शरीर डिटॉक्स करण्यासाठी आणि एनर्जी टिकवण्यासाठी उपयोगी ठरते. गाजरामध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असतं आणि त्वचेला ग्लो आणण्यासाठी उपयोगी आहे. आता लिंबूचं तर सर्वांना माहीतच आहे. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण भरपूर असतं. आणि पुदिना शरीराला थंडावा देतो. पचन सुधारण्यासाठी आणि तोंडाची फ्रेशनेस टिकवण्यासाठी पुदिनाचा वापर केला जातो. आता काय करायचं, काकडी, बीट, गाजर ह्या सर्वांना स्वच्छ धुवून घ्यायचं आणि बारीक बारीक असे स्लायसेस करून घ्यायचे. आणि पुदिन्याला सुद्धा स्वच्छ धुवून पुदिन्याची पाने अशी हाताने क्रश करून घ्यायचे आणि एका बाटलीमध्ये सर्व हे भरून घ्यायचं. आणि बस, यात थंड पाणी घाला किंवा साधं पाणी घाला आणि पाणी घालून रात्रभर असंच ठेवून द्यायचं. आणि उन्हाळा चालू असल्यामुळे ह्यात थोडं 1 ते 2 चम्मच सब्जा सीड्स सुद्धा टाकायचे. 1 चमचाभर सब्जा सीड्स मी 10-15 मिनिट आधीच पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. सब्जा सीड्स हे शीत गुणधर्माचं असल्यामुळे उन्हाळ्यातील कुठल्याही शरबतामध्ये 1 चमचाभर सब्जा सीड्स टाकायचं. त्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते. बघा, असं सर्व मिक्स करून झाकण लावून ही बाटली रात्रभर ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी थोडं थोडं करत हे पाणी प्या. उन्हाळ्यात शरीराला थंडावा आणि फ्रेशनेस हवी असेल तर हे पाणी नक्की करून प्या. व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.